नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि सध्या सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे शिक्षक लोकांसाठी की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की सगळ्या शिक्षकांना आता टेट द्यावं लागणार आहे. टेट कशासाठी द्यायची आहे तर त्यांची पात्रता तपासायची आहे म्हणे. म्हणजे आता खरंच ही टेट होणार आहे का, आणि जर होणारच असेल तर ह्या शिक्षकांचा मानसिक छळ जो होतोय तो कधी थांबणार आहे. मी मानसिक छळ का म्हटलो, बऱ्याच लोकांना शिक्षक म्हणलं की कोणी यावे आणि मंदिरातल्या घंटेसारखा घंटा वाजून जावे असा एक शिक्षक नावाचा प्राणी वाटतो, कारण तो कधीही अन्यायाविरोधात लढत नाही, तो फक्त त्याचं मुकाट्यानं काम करतो. म्हणून या शिक्षकाला जो नाही तो बोलतो. पण आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की खरंच टीईटी होणार म्हणजे हे टेट होणार आहे का, आणि जर ही टेट झाली तर शिक्षकांना त्याच्यात पात्र होता येईल का, किंवा जे अपात्र झाले त्यांचं काय होईल. कारण तुम्हाला सांगतो सगळ्यात सध्या महत्वाच्या कामामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं टेन्शन जर कोणाच्या मागे असेल तर शिक्षकांच्या मागे भाऊ, या टीईटीच्या जीआर मुळे किंवा टीईटीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे. काय आहे, सध्या शिक्षक असा एकही शिक्षक नसेल की ज्यानं होम लोन उचललं नाही, असा एकही शिक्षक नसेल की ज्यानं लेकराबाळांच्या शिक्षणासाठी लोन उचललं नाही, असा एकही शिक्षक नसेल की ज्यानं गाडीसाठी लोन उचललं नाही. लोकांना तुमची गाडी दिसते, बंगला दिसते, तुमचे लेकरं शिकताना दिसतात चांगल्या शाळेत चांगल्या कॉलेजला, पण त्याच्या मागे तुम्ही काय झिजवताय काय घासताय ते कोणाला दिसत नाही. आणि जर उद्या टेट झाली, पात्र अपात्र सगळे शिक्षक, तसं तर सगळे शिक्षक त्याच्यामध्ये पात्र होतील, याच्यात काही विषय नाही. त्याच्यासाठी आपण काय नियोजन केलं ते पण तुम्हाला सांगू. पण मूळ मुद्दा असा आहे की शिक्षकांना वारंवार ह्या सगळ्या परीक्षा कशासाठी, म्हणजे जेव्हा शिक्षक नोकरीत लागला तेव्हा त्यांना काही परीक्षा नव्हती का, काही पात्रता नव्हती का. मग आज जर समजा अशा पद्धतीने ह्या नोकरीवर वारंवार असे काही घाले होत असतील, किंवा वारंवार पटसंख्या कमी झाली म्हणून शिक्षक कमी करायचे, किंवा नगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या म्हणून शिक्षक कमी करायचे, शिक्षकांनी गुणवत्ता नाही दाखवली म्हणून शिक्षक, म्हणजे हे जे चालू आहे याच्यामुळे शिक्षकांची मानसिकता आज काय होते, सगळ्यात जास्त तणावग्रस्त कोण असेल आज महाराष्ट्रामध्ये मी सांगतोय तर तो शिक्षक वर्ग आहे. कारण एकतर गावातले पुढारी त्यांना बोलतात, आमदार खासदार त्यांच्या मागे लागलेत, सरकार त्यांच्या मागे लागले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षकांचे सध्याच्या कंडिशनला सगळ्यात जास्त हार्ट अटॅकनं मरण्याचं प्रमाण कोणाचं असेल तर शिक्षकांचं आहे. मरणाचा ताण आहे. शाळेत एकतर शिकवू दिल्या जात नाही, इकडून तिकडून शिकवायचं म्हणलं तर अवांतर कामं भरपूर दिलेली आहेत. एवढंच नाही तर शिक्षकांचे सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट शिक्षकांचे आहेत. 2 मिनिटं लेट झालं की कोणीतरी बोंबलते, हे म्हणतात त्या गावात राहा, त्या गावात कोणत्या सोयी सुविधा नाहीत, लेकरांसाठी शासनाने काही शाळा निर्माण केल्या नाहीत शिक्षकांच्या लेकरांसाठी, किंवा 5वी नंतर 7वी नंतर 8वी नंतर शिकण्यासाठी. एक ना अनेक प्रश्न आहेत आणि या शिक्षकांच्या प्रश्नासाठी कोणीही बोलत नाही. सगळ्या संघटना आहेत, ह्या संघटना काय करतात, फक्त आपलं काम पाहतात, आपल्या लोकांचं भलं पाहतात, किंवा आपले काहीतरी साटेलोटे असतात ते करून घेतात, पण शिक्षकांसाठी बोलायला कोणी तयार नाही. आपण वारंवार शिक्षकांसाठी बोलत असतो. आजच्या व्हिडिओमधून आपल्याला पाहायचं खरंच टीईटी होणार आहे का, होणार आहे तर कोणासाठी होणार आहे, त्यांनी पास कसं करायचं सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की हे बघा, यापूर्वी सुद्धा शिक्षकांवर कमी हमले झाले नाहीत. हे बमसाहेब आहेत, हे तर म्हणले सगळे शिक्षक दारू पितात 90%. मग आपण त्याला प्रश्न विचारला, बाकी तो कोणा विचारला नाही या महाराष्ट्रात, पण मी प्रश्न विचारला. मी काय प्रश्न विचारला, 90% शिक्षक पितात दारू, तर या महाराष्ट्रामध्ये 51% स्त्रिया शिक्षिका आहेत. कोणत्या शिक्षिका तुम्हाला दारूच्या किंवा दुकानावर बारवर दिसल्या? हे म्हणले 90% शिक्षक पुड्या खातात, गुटखे खातात. कोणत्या शिक्षिका तुम्हाला टपरीवर दिसल्या? हे विचारणारा मी एकमेव शिक्षक आहे या महाराष्ट्रातला, बाकी कोणीही विचारलं नाही, कोणा तो दम सुद्धा नाही. मी खोटं सांगत नाही, कारण आपली माणसं अत्यंत नाकाच्या नीट चालणारे आहेत. आणि म्हणून जो येतो तो पहिल्यांदा, तुम्हाला माहित आहे की जो उभा सरळ बांबू असतो तो पहिल्या कापला जातो. मग आता यांच्या विरोधात बोललो आपण, हे सगळे जे जीआर आहेत ते जीआर काढले, त्या जीआरच्या विरोधात बोललो. गरिबांना म्हणजे सरकारी शाळा ज्या आहेत त्या शाळा बंद, म्हणजे आरटीई मध्ये काय बदल झाला ते सांगितलं. खाजगी शाळेमध्ये जे फुकट शिक्षण होतं ते बंद झालं. महाराष्ट्रामधल्या ज्या 20 पटसंख्येच्या कमी शाळा बंद झाल्या त्याच्यावरही आपणच बोललो. या सगळ्या गोष्टीवर आपण बोलत आलो, आणि ते पण कोणत्याही परिणामाची पर्वा न करता. आपण कधी परिणामाची पर्वा केली नाही, कारण मी पहिलेपासून, तुम्ही याच्यापूर्वीचे माझे सगळे व्हिडिओ पाहिले असतील शिक्षण क्षेत्रासंबंधातले, आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही, कारण आपण स्वाभिमानानं जगण्यासाठी इथं आलोत. आता टीईटीचा मूळ मुद्दा आहे की टीईटी परत एकदा कशासाठी, म्हणजे शिक्षकांनी जर विचार केला की टीईटीत नापास झालो तर होम लोन कोण फेडणार, कार लोन कोण फेडणार, पोरीबाळीच्या लग्नासाठी घेतलेले पैसे कोण फेडणार, पोरांच्या शिक्षणासाठी घेतलेले पैसे कोण फेडणार, मग आपलं घर जाणार का, मग आपलं काय काय होईल काय काय नाही, याच्या टेन्शननं सध्या शिक्षक त्रस्त आहेत. आतापर्यंत मागच्या 3 दिवसामध्ये 2 शिक्षकांनी याच्यावर आत्महत्या केलेल्या आहेत, म्हणजे सुसाईड केले. म्हणजे इतक्या बेकार परिस्थितीमध्ये आणि इतक्या तणावामध्ये शिक्षक लोक आहेत. मग असं असताना जर समजा शिक्षक पात्र नसतील, आणि सर्वोच्च न्यायालयाला ठरवायचं असेल की बाबा हे शिक्षक पात्र आहेत की नाही याच्यासाठी परीक्षा घ्यायची, तर आतापर्यंत आमचे जे तुम्ही शिक्षक घेतले त्या तत्कालीन सरकारनं अपात्र शिक्षकांची निवड केली, म्हणून त्या सरकारवर पहिल्यांदा कारवाई व्हायला पाहिजे की तुम्ही अपात्र शिक्षक घेतले काय. त्याच्यानंतर त्या शिक्षकांनी शिकवलेली जी लोक आज डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, किंवा जी मेडिकल ऑफिसर असतील, किंवा जी एमपीएससी मध्ये, युपीएससी मध्ये, किंवा तलाठी भरती, ज्या कोणत्या भरतीमध्ये सरकारी नोकरी पदावर असतील, त्यांना तुम्ही काढून टाकणार आहेत का, कारण तुम्ही अपात्र शिक्षकाकडून शिकले. आणि जर त्यावेळेला आम्ही पात्र होतो तर सरकारने म्हणजे त्यावेळेसला जर आम्ही पात्र होतो तर आता पुन्हा आम्हाला पात्रतेची परीक्षा काय नाही. त्यावेळेस जर आम्ही अपात्र होतो तर मग इथल्या सरकारने म्हणजे हा काही देशद्रोह केलाय का,
चुकीचे माणसं शिक्षण क्षेत्रात घेणे योग्य आहे का? म्हणजे या सगळ्या गोष्टींचे प्रश्न विचारले गेले पाहिजे, त्याच्यावर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा एखादा निर्णय येतो तेव्हा कोर्टासमोर सुद्धा योग्य ती माहिती गेली पाहिजे. कोर्टामध्ये सुद्धा म्हणजे आदरणीय कोर्टामध्ये न्यायाधीश असतात. न्यायाधीश कधी परीक्षा देतो का पात्रतेची? म्हणजे अर्धी सेवा झाली, आता 20 वर्ष सेवा झाली, आता आपल्याला पात्रतेची परीक्षा द्यायची. आपण न्यायालयाचा मान ठेवू. न्यायालयानं निर्णय काय दिलाय त्याच्यासमोर जे मांडलं त्याच्यानुसार निर्णय दिलाय, पण जे मांडायला पाहिजे होतं, जे वास्तव न्यायालयासमोर जायला पाहिजे होतं ते गेलं नाही. मग याच्यात कोणाची चूक आहे? हे सगळा महत्वाचा मुद्दा आहे. मग आता खरंच सीईटी होईल का? माझं तर स्पष्ट मत नाही. टीईटी होईल का? माझं स्पष्ट मत आहे की जे लोक या सेवेमध्ये आहेत आणि जेव्हापासून टीईटीचा GR निघाला त्या टीईटी पूर्वी ज्यांनी आपली सेवा, म्हणजे काही लोकांनी जिल्हा निवड मंडळातून परीक्षेला लागले, त्यांनी त्यांच्या जिल्ह्याची जिल्हा निवड मंडळाची परीक्षा दिली आहे. काही लोकांनी डीएडच्या मार्कावर लागले, कारण त्या वेळेला ती पात्रता होती. तुम्ही त्यावेळेला जी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार घेतलं. समजा काही ठिकाणी सुरुवातीला 12वी पासची पात्रता आहे, ठीक आहे, समजा 12वी पासची पात्रता एखाद्या परीक्षेसाठी, ते 12वी पास झाले, ते नोकरीला लागले आणि तुम्ही 2 वर्षांनी समजा त्याची पात्रता कमी केली, 10वी पासवाल्यालाच घ्यायचं, 12वी पासवाल्याला घ्यायचं नाही का? मग तुम्ही काय ते 12वी पास असलेल्या नोकरीतून काढून टाकणार का? किंवा मग 12वी पास आणि 10 वर्षांनी त्याची पात्रता बदलली, आता डीएड पहिल्यांदा 10वीवर होतं, मग 12वीवर झालं, मग आता तुम्ही आज टीईटी लावाल, उद्या म्हणसाल ज्यांचं 12वीच्या आधी डीएड झालेलं आहे तेच अपात्र. म्हणजे शिक्षकांवर अन्याय होतच राहील का? आता पहिली गोष्ट ही टीईटी होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, आपण लढलं पाहिजे, कारण आपण पात्र आहोत, आपण इलिजिबल आहोत आणि म्हणूनच आपण या नोकरीमध्ये आहोत. आपल्याला कोणीही दयामया दाखवून किंवा फुकट नोकरीला घेतलं नाही, आपण त्यासाठी अभ्यास केलेला आहे, आपण त्यासाठीची पात्रता मिळवलेली आहे आणि म्हणून आपण नोकरीला लागलोय. म्हणून माझं स्पष्टपणे असं मत आहे की याचा आपण विरोध करायला पाहिजे. आणि जर आपण एवढं सगळं करूनही सुद्धा शेवटी काय, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, जर समजा या निकालानुसार आपल्याला टीईटी द्यावीच लागली तर मग काय करायचं? तर आपण त्याच्यासाठी सुद्धा तयार असलं पाहिजे. बघा, सिलेबस काय मोठा नसतो, अवघड नसतो, काय नाही. मागच्या 10 वर्षापासून, 8 वर्षापासून, 15 वर्षापासून आपण हे शिकवतो. शाळेमध्ये आपण गणित शिकवतो, शाळेमध्ये आपण इंग्रजी शिकवतो, परिसर अभ्यास शिकवतो, सगळं शिकवतो. फक्त त्याच्यातलं टीईटी मध्ये काय येणार आहे, जे तुम्हाला माहित आहे तेच असतं, फक्त ते काय येणार आहे आणि ते कसं मांडायचं एवढं फक्त आपल्याला जमलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी या निर्णयाचा, म्हणजे सर्वोच्च या न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो, पण मी आदर करत असतानाच या निर्णयाला माझा स्पष्टपणे विरोध आहे. शिक्षकांवर टीईटी लादू नये, माझं असं स्पष्ट मत आहे. आणि याचं म्हणून सगळ्या शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी यापूर्वी कधी कोणाला घाबरलो नाही. प्रत्येक वेळी शिक्षकावर जेव्हा गंडांतर येतं तेव्हा मी एकटा उभा असतो आणि त्याच्या विरोधात बोलतो, बाकी कोणीही बोलत नाही. पण मी परत एकदा सांगतोय की जर ही टीईटी लागू झाली तर मी सगळ्यांच्या वतीनं मी एकटा या टीईटीचा निषेध करून मी ही टीईटी देणार नाही. शासनाने किंवा सरकारने किंवा कोणी जी काही व्यवस्था असेल त्यांनी मला काढून दाखवावं, कारण मी ऑलरेडी जी काही परीक्षा असते ती परीक्षा पास होऊन या नोकरीला लागलेलो आहे. जे काही तुमची इलिजिबिलिटी होती, पात्रता होती, ती काढून मी इथं लागलेलो आहे. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, आपण सदैव एकजुटीने लढूयात आणि याला पार करूयात. पण एवढं करून सुद्धा जर सर्वोच्च न्यायालयाने टीईटी घ्यायची ठरवलीच आणि 2च वर्ष दिली असतील तर आता येणारी परीक्षा 23 नोव्हेंबरला सध्या फॉर्म भरणं चालू झालं असेल. मग 23 नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी मध्ये जर पात्र व्हायचं असेल तर मला पूर्ण वेळ तर मिळत नाही, पण मला जेवढा काही वेळ मिळतो त्या वेळातून मी एक सगळ्या शिक्षकांसाठी एक बॅच आणलेली आहे की टीईटीची बॅच जी आहे लाईव्ह पण आहे आणि रेकॉर्डेड पण आहे. लाईव्ह बॅच मध्ये सिलेबस संपणं शक्य नाही, कारण फक्त परीक्षेला आता 60-65 दिवस उरलेत. तर 60 दिवसामध्ये ही बॅच तुम्हाला जे पासिंग होण्यासाठी जे लागतं ते सगळं आपण देणार. लाईव्ह मध्ये याच्या आधीचे पेपर सोडून घेणार आणि रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला सगळं गणित असेल, विज्ञान असेल, इंग्रजी असेल, बुद्धिमत्ता असेल, परिसर अभ्यास असेल, बालमानसशास्त्र असेल, या सगळ्या महाराष्ट्रातल्या टॉपर शिक्षकांकडून, जे महाराष्ट्रातले बेस्ट शिक्षक आहेत टीईटीचे, त्या सगळ्यांकडून ह्या रेकॉर्डेड बॅच, त्यांचे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या बॅच मध्ये असणार आहेत, प्लस लाईव्ह पण होणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला वेळ असेल, म्हणजे घरातून शाळेत जाताना जर तुम्ही जात असाल बसमध्ये किंवा गाडीमध्ये तर तेव्हा सुद्धा पाहू शकता, वापस येताना पाहू शकता, घरी तुम्ही कोणत्याही वेळेला पाहू शकता. कोणतंही असं बंधन नाही की याच वेळेला जॉईन व्हा किंवा होऊ नका, आणि एक व्हिडिओ किती वेळा पाहू शकता. ही सगळी बॅच मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. बघा, याच्या आधी आपण एवढं सरकारशी मांडलो, प्रत्येक गोष्टीत बोललो, पण आपण कधीही त्याच्या बदल्यात काही तुम्हाला मागितलं नाही, आज पण मागणार नाही. तुम्हाला जे 499 मध्ये मिळणार आहे ते इतकं जास्त असणार आहे, इतकं चांगलं असणार आहे की तुम्ही, आणि तुम्हाला विशेष म्हणजे आताही पहा, या महाराष्ट्रातल्या जवळपास 60,000 विद्यार्थ्यांना मी शिकवतो, 15,000 विद्यार्थ्यांना नवोदयला फ्री शिकवतो. ते नवोदयला कसं शिकवतो, तुमच्या शाळेतला एखादा विद्यार्थी असेल तर त्याला विचारा की मगर सर काय मेहनत घेतात, दिवसभरात 3-3 तास मी लाईव्ह घेऊन शिकवतो त्यांना, ते पण विनामूल्य, काही पैसे घेत नाही, काही नाही. ज्याच्याकडे असले 2-3 बॅच आहेत त्याच्यामध्ये काहीच नाही. एक तर नवोदयची पूर्णपणे बॅच रेकॉर्डेड फ्री देऊन टाकलेली आहे मी, पूर्णपणे फ्री. मराठी फक्त 0 रुपयात दिलेली आहे, पण ही बॅच सुद्धा मी 0 रुपयात देऊ शकलो असतो, पण मी एकटा याच्या शिकू शकत नाही, कारण याच्यामध्ये मराठी आहे, गणित आहे, इंग्रजी आहे, परिसर अभ्यास आहे, विज्ञान आहे, हे सगळे विषय आहेत आणि त्याच्यामुळे बाकीचे सुद्धा शिक्षक लागतात. आणि हे सगळे शिक्षक आपण महाराष्ट्रातले टॉपर शिक्षक घेतलेले आहेत. म्हणून ही टीईटीची बॅच आहे, ही बॅच आजपासून चालू होते आहे. जर समजा तुम्हाला ही बॅच पाहिजे असेल तर एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप घ्या आणि याच्यावर
86300068 नावाचा नंबर आहे. जर काही अडचण आली ऍप घेऊन तर या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि विचारू शकता. फोन जर नाही रिसिव्ह झाला किंवा तो कामात असेल काय आमचा माणूस, तर तुम्ही डायरेक्ट बॅच घ्या. फक्त 499 रुपयात घरी बसून तुम्ही अभ्यास करा. कारण लाईव्ह बॅच असतील किंवा फक्त लाईव्ह मध्ये हे सिलेबस कव्हर होणे शक्य नाही. जशी तुम्हाला वेळ मिळते तसं तुम्ही व्हिडिओ पहा, चांगला अभ्यास करा आणि तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. काल पण उभा होतो, आज पण उभा आहे, उद्या पण उभा राहणार. जरी नोकरी गेली तरी इथल्या शिक्षण व्यवस्थेसाठी, इथल्या शिक्षकांसाठी मी कायम तुमच्या सोबत आहे. आतापर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही, आज पण काही मागत नाही. आज पण मी तुम्हाला जे देणार आहे ते या किमतीपेक्षा कितीतरी मोठं असणार आहे. पण एक गॅरंटी तुम्हाला मी आज देतो, बाकी तर काही देऊ शकत नाही, पण एक गॅरंटी देतो की तुम्ही जर हा कोर्स केला तर निश्चितपणे तुम्ही पात्र व्हाल, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.